नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन, पालघरमध्ये 76,000 कोटींच्या प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची या कार्यक्रमाला हजेरी। पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवरायांच्या चरणी डोकं ठेवून माफी मागतो, काल मुख्यमंत्री शिंदेंनंतर आज पंतप्रधान मोदींकडून दिलगिरी व्यक्त। ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या त्यांनी माफी मागितली का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। शिवरायांच्या आदर्शावर चालतोय आमचा कारभार, खंबीर साथ देतंय केंद्रातील मोदी सरकार, मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक। वाढवण बंदरामुळे डहाणू जगाच्या नकाशावर येईल, वाढवण बंदराचं लोकार्पणही पंतप्रधान मोदींच्याच हस्ते होईल, शिंदेंचं वक्तव्य। वाढवण बंदरामुळे पुढील 50 वर्ष महाराष्ट्र अव्वल राहील, स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। विकास करायचा असेल तर काही पावलं पुढे मागे करावी लागतात, वाढवण परिसरातील एकाही व्यक्तीला वाऱ्यावर सोडणार नाही, अजित पवारांचं स्थानिकांना आश्वासन। वाढवण बंदर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून स्थानिक भूमिपूजन आणि भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून निषेध आंदोलन, स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून सरकारची प्रातिनिधिक स्वरूपात अंत्ययात्रा, जेएनपीएच्या अधिकाऱ्यांनाही स्थानिकांनी पिटाळून लावलं। मोदींच्या डहाणूतील वाढवण बंदराच्या भूमिपूजनाआधी स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून निषेध व्यक्त, बोटीमध्ये काळे फुगे आणि झेंडे बांधून निषेध व्यक्त। वाढवण बंदराला विरोध असताना भूमिपूजन सोहळा म्हणजे हुकुमशाही, वाढवण बंदर भूमिपूजन सोहळ्यावरून आमदार विनोद निकोलेंची टीका, कुठल्याही परिस्थितीत आम्ही वाढवण बंदर होऊ देणार नाही, निकोलेंची भूमिका। राजकोट पुतळा कोसळल्यानंतर खासदार संजय राऊतांकडून राजकोट किल्ल्याची पाहणी, राऊतांसोबत आमदार वैभव नाईकही उपस्थित। पोलिसांनी परवानगी नाकारली तरी 1 सप्टेंबरला मोर्चा काढणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भूमिका, मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मवियाचा 1 सप्टेंबरला निषेध मोर्चा। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी गोंधळ, सभेपूर्वी महाडिक गट आणि सतेज पाटील गटात राडा, विरोधी गटाच्या शौमिका महाडिक आक्रमक। येत्या निवडणुकीला मी स्वतः उभा राहीन की नाही यात शंका, माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंचं मोठं वक्तव्य, माझ्या मुलाला निवडणुकीत एक संधी द्या, सोनं करून दाखवेल, अजित पवार गटाचे आमदार असलेल्या शिंदे यांचं आवाहन। उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्याकडून नाना पटोलेंना भावी मुख्यमंत्री लिहिलेले फोटो भेट, काँग्रेस कार्यकर्त्यांनी पटोलेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। मुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर पेसा भरती संदर्भातील नाशकातील उपोषण मागे, 15 सप्टेंबरपर्यंत सर्व पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्याचं शिंदेंचं आश्वासन, जेपी गावित, चिंतामणी गावितांसह काही आंदोलक उपोषणावर ठाम होते। भाजपच्या प्रदीप पेशकारांकडून नाशिक पश्चिम मतदारसंघावर दावेदारी, विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची व्यक्त केली भावना, भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पक्षातूनच आव्हान। नाशिकच्या धुळगावसह राजापूरमध्ये पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्या, मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश। राजकोट पुतळा अपघात दुर्घटना प्रकरणी बुलढाण्यात महाविकास आघाडी आक्रमक, घटनेच्या निषेधार्थ मवियाचं ठिय्या आंदोलन, दोषींवर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी। राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी बीडमध्ये मनसे आक्रमक, सरकार विरोधात घोषणाबाजी करत दोषींवर कारवाई करण्याची मनसेची मागणी। सोलापूरच्या करमाळ्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ महिला सन्मान रॅली, रॅलीत विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग, महिला अत्याचार विरोधी कृती समितीकडून रॅलीचं आयोजन। महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ जमाते इस्लामी हिंद संघटना आक्रमक, बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचा मूक मोर्चा। शाळांसंदर्भात शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनसेच्या वतीने शाळांना निवेदन, भुसावळच्या शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मनसेची मागणी। अंबाजोगाई जिल्हाधिकारी कार्यालयावर अंत संघर्ष समितीकडून आंदोलन, विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा। परभणी जिल्ह्यात सोयाबीनच्या पिके पिवळी पडल्याने शेतकरी संकटात, प्रहारकडून पिवळा झालेला सोयाबीन जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आणत पंचनामा करण्याची मागणी।
बीडच्या अंबाजोगाई जुन्या पेन्शन योजनेसाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी. परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध. 4 विधानसभा मतदारसंघात 28,000 नवीन मतदारांची नोंदणी. उत्तर अरबी समुद्रात आज चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता. गुजरात किनारपट्टीच्या उत्तरेला आज चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता, तर भारतीय किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका नाही, हवामान विभागाची माहिती. जायकवाडी धरणातून माजलगाव धरणात 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग. उजव्या कालव्यातून पाणी सोडलं. धरणाची सध्या पाणी पातळी 77.42%. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर नागपुरात जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत मुसळधार पाऊस. पावसानंतर चांचैली घाटात धुक्याची चादर पसरली. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राबाबत नाशिक जिल्हा परिषद ॲक्शन मोडवर. 59 दिव्यांग कर्मचाऱ्यांपैकी 40 दिव्यांग कर्मचाऱ्यांनी अद्याप UDID कार्ड जे आहे ते सादर न केल्याने नोटीस. भुसावळमधील विद्युत मोटार बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय. तापी नदी दुथडी भरून वाहू लागली तरी देखील पाणी टंचाईचा सामना. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या दरात वाढ. खरीप हंगामात तुरीचा पेरा वाढला. तुरी प्रति क्विंटल 10,000चा भाव. अमरावती जिल्ह्यातील 7 लाख हेक्टरवरील पिकं रोगांच्या विळख्यात. सततच्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर आणि संत्रा बागांवर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांची चिंता वाढली. बारामतीला लिंबाला मिळाला प्रति किलो 92 रुपये भाव. तुटवड्यामुळे पावसाळ्यातही लिंबाचे भाव वधारले. नांदेड जिल्ह्यातील मूग पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. सततच्या बदलत्या वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव. पिकात घट होण्याची शक्यता. गणेशोत्सव आणि नवरात्रीपूर्वी केळीला मागणी वाढली. उच्च प्रतीच्या केळीला सध्या 2,000 रुपयांच्या पुढे भाव मिळतोय. अकोला शहरातल्या अंडरपास पुलाखाली 3 ते 4 फूट पाणी. पाण्याचा अंदाज न आल्याने कार पाण्यात अडकली. वाशिमच्या शेलू बाजार परिसरात वन्य प्राण्यांकडून सोयाबीन आणि हळद पिकाचं मोठं नुकसान. वन विभागाने प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या लासलगाव बाजारात बैलपोळ्यानिमित्त साज विक्रीसाठी दाखल. बैलांना सजवण्यासाठी लागणारं साज खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील मनसेची दहीहंडी फोडण्याचा मान यंदा शिरोळच्या हनुमान तालीमीला. हनुमान तालीम मंडळाला 51,000चं बक्षीस. वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन. युवती आणि महिलांचा या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात संतापजनक प्रकार समोर. एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप. कामावरून काढून टाकलेल्या टेक्निशियनचा हा प्रताप. टेक्निशियनवर गुन्हा दाखल. पुण्यातील ससून रुग्णालयातील MRI मशीन जी आहे ती गेल्या 10 दिवसांपासून बंद आहे. या मशीन बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून रुग्णालयाकडे दुर्लक्ष होतंय का, रुग्णांचा सवाल.